पंधरा ऑगस्ट म्हटलं की आज भारतीय स्वातंत्र्य दिनाचा एक महोत्सव आणि या दिवशी आपल्या या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या ज्ञात अज्ञात अनेक वीरांचं स्मरण करण्याचा दिवस, त्याचबरोबर या भारत देशाच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या या जवानांचं सुद्धा या आजच्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. मग भारतीय स्वातंत्र्य दिन जो आपल्याला मिळाला आहे ते अनेक शहीदांच्या बलिदानातून आपल्याला मिळाला आहे. त्यांनी आपल्या प्राणाचं समर्पण केलं, बलिदान केलं आणि इंग्रजांशी लढून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्या सर्व ज्ञात अज्ञात अनाम वीरांना सर्वप्रथम कोटी कोटी प्रणाम आणि आपणा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या वतीने इथे एक ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर आजच्या या प्रसंगी भारतीय बौद्ध या देशासाठी स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या आणि राष्ट्र उभारणीत मोलाचं कार्य करणारे अशा महापुरुषांचं आपल्याला या ठिकाणी त्यांना अभिवादन करायचं आहे. तर आजच्या या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे माननीय सांबारे सर, तसेच सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाचे सरचिटणीस PS मेश्राम सर, त्याचप्रमाणे बोरकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी आणि वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेला पुष्पमाळा अर्पण करून अभिवादन करावं. किती रक्ताच्या नद्या वाहिल्या, किती आक्रोश तो जाहला, किती रक्ताच्या नद्या वाहिल्या, सडा पडला मृत्यूदेहाचा तेव्हा, सडा पडला मृत्यूदेहाचा तेव्हा, स्वातंत्र्य दिन उदयास आला, स्वातंत्र्य दिन उदयास आला. जय महात्मा गांधी के जय, महात्मा गांधी के जय. वामनदादा कर्डक के जय. जय. त्यानंतर ध्वजारोहण होईल. ध्वजारोहण प्रत्येक राष्ट्रध्वज आपल्यानंतर राष्ट्रगीत सोबत सुरू होईल आणि सोबतच मानवंदन होईल. भारत माता के जय, भारत माता के जय, भारत माता के जय. स्वातंत्र्य दे चिराए हो, स्वातंत्र्य दे चिराए हो, स्वातंत्र्य दे चिराए हो. नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे. परेड विश्राम, परेड सावधान. एक साथ सलामी सर, राष्ट्रगीत शुरू करके शुरू कर. एक साथ सलामी, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. जनगण मन अधिनायक जय भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा
भारतीय भारतीय संविधान आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत करून आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. हात नीचे. की जय भारत माता की जय स्वतंत्र देश स्वतंत्र देश स्वतंत्र देश परेड मिश्र. सैन्यामध्ये बराचसा असा काळ त्यांनी घालवलेला आहे. आपली सेवा त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. असे की काही मार्शल आज आपल्या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. ते मार्शल आहेत साहेबरावजी चोपडे सर, त्याचनंतर वानखेडे साहेब आणि शेंडे आणि शेंडे हे या स्वातंत्र्य आपल्या भारतीय सैन्यामध्ये सीमेचं संरक्षण करण्याकरता त्या ठिकाणी त्यांनी आपली सेवा दिली आणि आज ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं हार्दिक या वाचनालयाच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं समता सैनिक दलाच्या वतीनं सर्वप्रथम मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचं यथोचित स्वागत करण्याकरता सर्वप्रथम भारतीय बौद्ध महासभेचे आपले मार्शलही आहे आणि सैन्यामध्ये त्यांनी आपल्या सेवा दिलेल्या आहेत असे मार्शल साहेबरावजी मोहोळ यांचं स्वागत भारतीय बौद्ध महासभेचे बडनेरा शाखेचे अध्यक्ष आदरणीय शांतारामजी गेडाम हे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील असं मी त्यांना विनंती करतो. नंतर दुसरे मार्शल आहेत माजी सैनिक वानखेडे साहेब जे पोटोळ्याचे आहेत आणि आता आपल्या अलंकार पार्कमध्ये या ठिकाणी समावेश झाले आहेत. त्यांचं स्वागत करण्याकरता आम्ही भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी त्याचप्रमाणे मार्शल आदरणीय बनसोड सर हे त्यांचं पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना बनसोड सरांना विनंती करतो. त्यानंतर अरुण शेंडेजी आपला सैन्य मार्शल यांचं स्वागत. मार्शल प्रोफेसर यांना विनंती करतो की साहेबराव मोहोळ आपला आनंदरावजी चोपडे यांचं पुष्पगुच्छ स्वागत. प्रोफेसर लाईन तोड. ठीक आहे तुम्ही आता आज आपल्या या कार्यक्रमाला
स्वातंत्र्य चळवळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान या देशावर सुद्धा आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. तत्पूर्वी आत बसण्यापूर्वी आपल्याला एक संपूर्ण इथे ग्रुप फोटो घ्यायचा आहे. तर सर्वांनी या ठिकाणी राऊंडमध्ये उभं राहायचं. परेड. स्वातंत्र्य दे. स्वातंत्र्य दे.